मधून 2000पेक्षा जास्त कॅश दिली जात नाही। एटीएम मधून कॅशच निघत नसल्याचं चित्र। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एटीएममध्ये 500 रुपयांच्या नोटा उपलब्ध असल्याचं समोर। बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता डिजिटल करन्सीवर भर दिला जात असल्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रस्तुत करता साईनाथ मल्टीस्टेट। 1 लाख रुपयांच्या ठेवीवर महिन्याला 900 रुपयांची पेन्शन। TV9 मराठी एकमेव। सुनील तटकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट। प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तटकरेंनी सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली। राज ठाकरे आज दुपारी 1 वाजल्यानंतर ठाणे कोर्टात हजर राहणार। 2008 मधील रेल्वे भरती प्रकरणात मनसेनं केलं होतं आंदोलन। रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मनसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप होता। उत्तर कॉलनी या ठिकाणास वास्तव्यास होती आणि याच ठिकाणाहून जे आहे ते पोलिसांनी तिला अटक केली होती। हेच ते घर आपण बघतोय। 7 मे रोजी रात्री निदा खानला या घरातून अटक करण्यात आली होती। निदा खान फरार झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहण्यासाठी आली होती। या ठिकाणी ती लपून बसली होती आणि त्याची नातेवाईकासोबत 5 ते 6 दिवस या ठिकाणी ती राहिल्याची। त्यासोबत तिच्या आई वडील भाऊ आणि मावशी सुद्धा होती। आज सुद्धा माहिती मिळते। स्थानिक नागरिकांनी सांगितलं आणि भाजी घेऊन जायचा। जे आहे ते नागरिकांनी या घरात कुणालाही पाहिलं नाही। मात्र जे आहे ते निदा खान हिला जे आहे ते याच घरात पोलिसांनी अटक केली आहे आणि तेच घर जे आहे ते आता महानगरपालिकेच्या वतीनं जमीनदोस्त करण्याचं काम सुरू आहे। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरातील हे एक मजली घर आहे आणि पक्क्या बांधकामाचं घर आहे। अगदी बुलडोजर जे आहे ते 4 वेळेस जे आहे ते त्याला ठोसा मारून सुद्धा हे घर पडत नाही आणि या अनुषंगाने आपण बघतोय महानगरपालिकेने जे आहे ते निदा खानला अटक केल्यानंतर या घराची चौकशी केली असता हे घर अनधिकृत आहे, याचं बांधकाम अनधिकृत आहे, याचं जे आहे ते बांधकाम परवाना घेतला नाही। ह्या सगळ्या बाबी जे आहे ते निदर्शनास आल्यानंतर या घरावर जे आहे ते एक नोटीस लावण्यात आली होती। त्या नोटीससाठी जे आहे ते 3 दिवसाचा कालावधी देण्यात आला होता। 3 दिवसात जे आहे ते या मूळ मालकानं समाधानकारक कायदेशीरदृष्ट्या उत्तर द्यावं असं सुद्धा त्या नोटीसवर लिहिण्यात आलं होतं। मात्र महानगरपालिकेला तसं समाधानकारक उत्तर मिळालं नाही। त्यानंतर जे आहे ते एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी सुद्धा औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती। त्याचबरोबर या संदर्भात सुद्धा औरंगाबाद खंडपीठात जे आहे ते सुनावणी झाली होती। मात्र न्यायालयाने जे ते घर मालकाला असेल किंवा मतीन पटेल असेल या कोणताही दिलासा दिला नाही आणि त्यानंतर जे आज महानगरपालिकेनं निदा खान वास्तव्याला असलेले हे घर संपूर्णपणे जमीनदोस्त करण्याचं काम या ठिकाणी घेण्यात आले। आपण बघतोय तब्बल जे आहे ते 4 बुलडोजरच्या माध्यमातून ही मोहीम या ठिकाणी सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर निदा खान जे आहे ते प्रामुख्यानं खालच्या मजल्यावर राहायची आणि त्या घरात सुद्धा लाईट नव्हती। त्याचं कारण असं आहे की या घरात कोणी वास्तव्याला आलं हे कळू नये म्हणून जे आहे ती सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती काय असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतो। आणि जेव्हा घर साबत होतं तेव्हा आपण मध्ये जाऊन बघत होतो की या ठिकाणी काही मेणबत्त्या आपल्याला पाहायला मिळाल्या। मात्र गेल्या 5 ते 6 महिन्यापासून हे घर बंद जरी असलं तरी या घरातून जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। त्या जे आहे ते पाईपलाईन फुटल्यानंतर त्या टाकीतलं पाणी खाली येताना पाहायला मिळतं। यावरून जे आहे ते ही सगळी परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर बघितलं तर निदा याच घरात वास्तव्यास होती आणि संपूर्ण घर आता जगण्यात येतोय। महानगरपालिकेचे उपायुक्त वावळे यांनी सांगितलं की ही नियमित कारवाई आहे, ही अतिक्रमण विरोधात कारवाई आहे, ही जे आहे ते कोणत्याही कारणामुळे कारवाई होत नाही असं जे आहे ते महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जरी सांगितलं असलं तरी मात्र ज्या पद्धतीनं निदा खान या घरात राहिली होती त्यानंतर ही सुरू असलेली कारवाई या ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहे। आणि सुरुवातीला जे महानगरपालिकेच्या पत्रकारांना एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आपण बघतोय ही संपूर्ण जे आहे ते एक मजली इमारत अगदी अशी पत्त्यासारखी या ठिकाणी कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पत्त्यासारखी कोसळलेल्या ठिकाणी पाहायला मिळतं। 4 बुलडोजर लावून जे आहे ते ही संपूर्ण इमारत या ठिकाणी आली आणि आता जे आहे ते फक्त भीत या इमारतीची बाकी आहे आणि क्षणात जे आहे ती ही संपूर्ण इमारत या ठिकाणी जमीनदोस्त झाल्या चित्र आपण या ठिकाणी पाहिलं। खरं तर याच ठिकाणी निदा खान आश्रयास होती, निदा खान राहत होती आणि ती इमारत आता जी आहे ती पत्त्यासारखी या ठिकाणी महानगरपालिकेनं जमीनदोस्त केली। अगदी या ठिकाणी आपण बघतोय ह्या बुलडोजरच्या माध्यमातून
हे संपूर्ण जे आहे ते जमीनदोस्त करण्याचं काम आहे. आपण बघतोय आता शेवटची एक भिंत जी आहे ती या घराची राहिलेलं चित्र पाहायला मिळतं. अगदी 15 ते 20 मिनिटात हे संपूर्ण घर जे आहे ते या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आले. महानगरपालिकेच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली आणि या सगळ्या संवेदनशील भागाची परिस्थिती पाहता या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा खबरदारी म्हणून लावण्यात आला आहे. मात्र ही सकाळपासून सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम अतिशय शांततेत असल्याचं चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि निदा खान मात्र या घरात वास्तव्यास होती. ते जे आहे ते आता समोर आलेलं होतं आणि पोलिसांनी तिला याच घरातून जे आहे ते अटकसुद्धा केलेली आहे. मात्र हे घर जे आहे ते आता या ठिकाणी जमीनदोस्त होताना आपल्याला पाहायला मिळतं. हे जे आहे ते एक मजली घर होतं. या ठिकाणी निदा खानला राहता यावं अशी सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. मूळ मालकानं जे आहे ते 6 महिन्यापूर्वी हे घर मतीन पटेल याला विकल्याचा आरोप आहे. मात्र कागदोपत्री जे आहे ते हे घर अजूनही मूळ मालकाच्या नावावर असल्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळते. मात्र असं असलं तरी हे घर जे आहे आणि याचं बांधकाम जे आहे ते अनधिकृत होतं. त्यामुळं ही कारवाई केली जाते असं सुद्धा महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात येते. नाशिक TCS प्रकरण आणि ही कारवाई जो आहे तो निव्वळ योगायोग आहे असं स्पष्टीकरण महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात येतं. मात्र मुख्य कारण जे आहे ते निदा खान हीच या घरासाठी जी ठरली आणि त्यामुळे जे आहे ते हे घर पूर्णपणे अशा पद्धतीनं जमीनदोस्त होताना या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर नारेगाव परिसरातील या ठिकाणी तुरळक फारसे लोक पाहत नाही. मागं सुद्धा आपल्याला शेती पाहायला मिळते आणि हे शेवटच्या कोपऱ्यात असलेले एक घर होतं आणि ही सगळी जे आहे ते सुरक्षितता खबरदारी निदा खान आणण्यापूर्वी या ठिकाणच्या स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांनी घेतली होती असा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी जे आहे ते या संदर्भात खुलासासुद्धा त्या संदर्भात त्यांना केला आहे आणि त्याच अनुषंगाने सुद्धा त्याचंसुद्धा घर आणि कार्यालयसुद्धा पाडण्यात आलं आहे. आणि मतीन पटेल यालासुद्धा आता पोलीस जे आहे ते शोधत असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. मात्र असं असलं तरी निदा खान या घरात राहायला होती. निदा खान या घरात वास्तव्याला होतं. तिचे नातेवाईकसुद्धा या घरात वास्तव्याला होते आणि म्हणून जे आहे ते या घरावर अशा पद्धतीनं बुलडोजर चालवताना आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी पुढच्या 5 ते 10 मिनिटात ही संपूर्ण इमारत आता जमीनदोस्त होणार आहे. बाजूला शेत आहे, शेतीचं सुद्धा या जे आहे ते अतिक्रमण हटाव मोहीमेमुळं काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेचे जे आहे ते पथक ही सगळी अतिक्रमण हटाव मोहीम या ठिकाणी करताना पाहायला मिळते. अगदी सकाळी 6 वाजल्यापासून जे आहे ते हे सगळं अतिक्रमण हटवण्याचं काम महानगरपालिकेच्या वतीनं हाती घेण्यात आले. सुरुवातीला MIMचे नगरसेवक मतीन पटेल याचं कार्यालय असेल, त्याचं घर असेल हे पाडण्यात आलं आणि आता जे आहे ते निदा खान हे ज्या घरात वास्तव्याला होती, निदा खान ज्या घरात लपून बसली होती त्या घरात सुद्धा आता अतिक्रमण काढण्यात येते. हे संपूर्ण घर आता जमीनदोस्त या ठिकाणी करण्यात येते. आपण बघतोय पुढचा जे आहे ते संपूर्ण भाग पाडून झाला आहे आणि आता जे आहे ते शेवटची एक भिंत आणि एक जे आहे ते खांब या ठिकाणी आपल्याला उभा पाहायला मिळतो आणि तेही भाग पुढच्या काही मिनिटात महानगरपालिकेची पथक जे आहे ते पाडून टाकेल आणि अशा पद्धतीने जे आहे ते निदा खानचं वास्तव्याला असलेलं संपूर्ण घर या ठिकाणी जमीनदोस्त होताना आपण पाहतोय. महानगरपालिका पथकाच्या वतीनं ही सगळी कारवाई या ठिकाणी सुरू आहे आणि निदा खान या घरात जे आहे ते या घरात जे आहे ते 5 ते 6 दिवस नातेवाईकासोबत वास्तव्यास होती आणि हे घर आता महानगरपालिकेनं जमीनदोस्त केले. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
झोप